नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे थंडीमध्ये आवर्जून खाल्ले जाणारे बाजरीच्या पिठाचे खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे थालीपीठ. तर हे थालीपीठ बनवताना यामध्ये मी भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत. त्यामुळे हे थालीपीठ खायला देखील तितकेच पौष्टिक आणि खमंग असे तयार होते. तर हिवाळ्यामध्ये हे बाजरीच्या पिठाचे थालीपीठ जर तुम्ही आवर्जून बनवून खाल्ले तर त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. तर हे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे धने, 10-12 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आले, मुठभर कोथिंबीरची देठे मी चिरून घेतली आहेत. 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत. मुठभर कच्चे शेंगदाणे आणि वाटाणे देखील घेतले आहेत. तर आता प्लेटमधील जे साहित्य आहे ते आता सर्वात अगोदर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. यासोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ देखील घालायचे आहे, ज्यामुळे हे सर्व साहित्य छान असे वाटले जाईल. तर आता मिक्सरमधून फिरवल्यानंतर अशा प्रकारे हे वाटण आपले तयार झालेले आहे. थोडेसे ओबडधोबडच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे. तर आता यामध्येच आपल्याला हे कच्चे शेंगदाणे आणि वाटाणे देखील घालायचे आहेत आणि ते देखील मिक्सरमधून फिरवून वाटून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे वाटण तयार झालेले आहे. या वाटणामुळेच आपले थालीपीठ अगदी खमंग असे तयार होते. तयार केलेले हे वाटण आहे ते बाजूला ठेवून देऊया. तर इथे मी एका भांड्यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने 2.5 वाटी बाजरीचे पीठ घेतले आहे. तर या थालीपीठाला छान असे बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे इथे मी तांदळाचे पीठ घातले आहे. तांदळाच्या पिठामुळे या थालीपीठाला छान असा खुसखुशीतपणा येतो. सोबतच यामध्ये मी 2 चमचे रवा देखील घातला आहे. तर रवा घालण्याचे कारण हेच आहे की यामध्ये आपण भरपूर भाज्या घालणार आहोत, तर मीठ घातल्यानंतर या भाज्यांना खूप सारे पाणी सुटते आणि रवा हे पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि आपले पीठ आहे ते फार असे पातळसर होत नाही. शिवाय रव्यामुळे या थालीपीठाला छान असा खुसखुशीतपणा देखील येतो. आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे घालावे. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. लक्षात असू द्या, की आपण वाटण बनवताना देखील वाटणामध्ये मीठ घातले होते. तेव्हा बेतानेच आपल्याला मीठ घालायचे आहे. आता हे सर्व सुके साहित्य आहे ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या घालणार आहोत. तर त्यासाठी इथे मी थोडीशी पालक, थोडीशी मेथी, पत्ताकोबी, कांदा, कोथिंबीर आणि कांद्याची पात असे बारीक चिरून घेतली आहे. तर आता या सर्व भाज्या या पिठामध्ये मी घालत आहे. सोबतच यामध्ये मिक्सरमधून तयार केलेले जे वाटण होते ते वाटण देखील यामध्ये घालायचे आहे. आता हाताने हे सर्व साहित्य आपल्याला अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे अगदी योग्य प्रमाणातच आपण यामध्ये पाणी घालू शकतो. आणि पीठ अगदी व्यवस्थित असे भिजवता येते, जे अजिबात पातळ किंवा घट्ट होणार नाही. तर अशा प्रकारे इथे मी हाताने सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेतले आहे. तर आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत हे पीठ आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे. तर आवश्यकतेप्रमाणे यामध्ये थोडेसे पाणी ओतत आपल्याला भाकरीच्या पिठाप्रमाणेच याचे घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की थोडे थोडे पाणी ओतत अशा प्रकारे याचा मी घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी हे थालीपीठाचे पीठ मळून घेतले आहे. तर आता लगेचच आपण याचे थालीपीठ बनवून घेणार आहोत. तर एका वाटीमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात पाणी ओतून चमच्याने हलवत हे तेल पाण्याचे मिश्रण आपण थालीपीठासाठी बनवून घेतले आहे. यामुळे थालीपीठासाठी तेल जास्त प्रमाणात वापरले जात नाही आणि थालीपीठ बराच काळ मऊ आणि खुसखुशीत राहायला मदत होते. तर आता पोळपाटावर इथे मी एक ओला सुती कापड व्यवस्थित अंथरून घेतला आहे. त्यावर भरपूर असे पाणी ओतून हा कापड छान असा ओलसर करून घेतला. मळून घेतलेल्या पिठाचा अशा प्रकारे भाकरीच्या पिठाप्रमाणे एक उंडा करून घेतला. आता हा उंडा या सुती कापडावर ठेवून द्यायचा आणि अशा प्रकारे हाताला थोडेसे पाणी लावून हे थालीपीठ आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे. फार असे पातळसर किंवा अगदी जाडसर ठेवायचे नाही, तर मध्यम स्वरूपात आपल्याला हे थालीपीठ चहूबाजूंनी व्यवस्थित असे एकसारखे थापून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे थालीपीठ छान असे थापून झाल्यानंतर त्यावर अशा प्रकारे 1 चमचा तेल पाण्याचे हे तयार केलेले मिश्रण घालायचे आणि पूर्ण थालीपीठावर व्यवस्थित पसरून घ्यायचे. आता थालीपीठाला बोटाने 5-7 छिद्रे करून घ्यायची. तर आता अशा प्रकारे हे पोळपाटावरील सुती कापड व्यवस्थित उचलून घ्यायचे आणि तव्यावर आपल्याला ते घालायचे आहे. तर इथे मी गॅसवर तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. तव्याला थोडेसे तेल देखील लावून घेतले होते. आता त्यावर अलगदपणे अशा प्रकारे हे थालीपीठाचे सुती कापड टाकायचे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा कापड काढून घ्यायचे आहे. आता या थालीपीठ तुम्ही पाहू शकता, अजिबात न तुटता देखील अगदी सहजपणे ते तव्यावर घातले गेलेले आहे. आता या
थालीपीठाच्या कडेने आणि छिद्रामध्ये तेलपाण्याचे हे मिश्रण सोडायचे आणि दोन्ही बाजूने थालीपीठ अगदी खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर मध्यम आचेवरच आपल्याला हे थालीपीठ छान असे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे इथे एक थालीपीठ तयार झालेले आहे. तर एका हवेशीर अशा टोकरीमध्ये ते काढून घ्यायचे. म्हणजे थालीपीठ वाफ धरून ठेवत नाही आणि त्याला खालच्या बाजूने पाणी देखील सुटत नाही. अशाच प्रकारे बाकीचे थालीपीठ देखील आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर अतिशय पौष्टिक, खमंग, खुसखुशीत असे बाजरीच्या पिठाचे थालीपीठ एकदा नक्की बनवून पहा. तर सध्या हिवाळा चालू आहे, तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला देखील ती नक्कीच आवडेल. तर बाजरीच्या पिठाचे थालीपीठ तुम्ही लोणी, दही किंवा तुमच्या आवडत्या एखाद्या चटणीसोबत, लोणच्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.